एक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल अचंबित करणारा लागला आहे. परंतु एक अचंबित करणारी बाब अजून समोर आली आहे, ती म्हणजे यावेळेस नोटाला 7.67% मतदान झालं आहे. म्हणजे एकूण 27,867 मत नोटाला मिळाले आहेत. नोटा म्हणजे काय? नोटा हे EVM मशीनमध्ये सगळ्यात शेवटचा ऑप्शन असतो आणि ते म्हणजे नन ऑफ द अबाऊ, म्हणजे यापैकी कोणीही नाही. अर्थात जे उमेदवार आपल्याला आवडले नसेल किंवा जे उमेदवारांना आपल्याला मत द्यायचं नसेल तर आपण त्याऐवजी नोटाला मतदान करू शकतो. याचा अर्थ आम्हाला यामधून कोणीच आवडलेलं नाही आहे असे आहे. 2013मध्ये नोटा हे मतदारांसाठी एक पर्याय असावे म्हणून लोकसभेत नोटाचे बिल पारित झाले होते आणि 2014मध्ये पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत नोटाचे वापर करण्यात आले होते. आता तब्बल 9 वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरात एकूण 54% मतदान झाले असून अमरावतीकरांनी नोटाला पसंती देऊन 7% पर्यंत मतदान केले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात जवळपास 27,000 लोकांनी उमेदवारांवरची नाराजी, नापसंत उमेदवार या सगळ्या कारणांमुळे नोटाला वोट देणे पसंत केले आहे. म्हणजे उमेदवार बदलण्याची, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हवा सध्या जनमानसात सुरू आहे. बदलावची हवा नोटाला मत देऊन लोकांनी दर्शवली आहे आणि त्यासोबत उमेदवारांवरती देखील नाराजी दर्शवली आहे. अमरावती महानगरपालिकेत 22 प्रभाग आहेत आणि त्यामध्ये नगरसेवकासाठी 87 जागा आहेत. त्या 87 जागांसाठी शहरात 661 उमेदवार रिंगणात होते आणि यामध्ये मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांचा देखील समावेश होता. तर बघूया शहरात कोणत्या प्रभागात सगळ्यात जास्त मत नोटाला मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 20 म्हणजे सामरानगर सुतगिरणी येथे 2,230 मतं मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 19 म्हणजे साईनगर अकोली येथे 1,885 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 17 म्हणजे रविनगर गडगडेश्वर येथे 1,819 मतं मिळाले आहेत. आणि आता बघूया नोटाला सगळ्यात कमी मतदान कोणत्या प्रभागात झालं आहे. प्रभाग क्रमांक 4 जमील कॉलनी लालखडी येथे 542 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 अलीमनगर रहमतनगर येथे 901 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 16 जवार गेट बुधवारा येथे 607 मतं मिळाले आहेत. आता बघूया नोटाला कोणत्या प्रभागात किती मतं मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 1 येथे 1,276 मतं मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 2 येथे 1,444 मतं मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 3 1,127 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 4 येथे 542 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 5 येथे 1,585 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 6 येथे 938 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 7 येथे 1,129 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 8 येथे 1,320 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 9 येथे 1,129 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 10 येथे 1,511 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 11 येथे 1,366 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 12 येथे 1,460 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 13 येथे 1,280 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 येथे 901 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 15 येथे 903 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 16 607 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 17 येथे 1,819 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 18 येथे 1,487 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 19 येथे 1,885 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 20 येथे 2,230 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 21 1,025 मते मिळाले आहेत. प्रभाग क्रमांक 22 येथे 847 मते मिळाले आहेत. असे नोटाला एकूण 27,867 मतं मिळाले आहेत आणि यामध्ये एकूण 661 उमेदवारांमधून 93 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाले आहेत. म्हणजे शहरात एकूण 3,63,283 मतदान झालं आहे आणि त्यामधून 27,867 मत नोटाला पडले आहेत. लोकांची उमेदवारांप्रती नाराजी, उमेदवारांप्रती नापसंती आणि शेवटपर्यंत उमेदवाराचा घोळ या सगळ्याचे परिणाम म्हणजे नोटाला जास्त टक्के मतदान पडलं आहे.
म्हणून नोटा हा केवळ मतदानाचा पर्याय नसून तो मतदारांच्या नाराजीचा लोकशाही मार्ग आहे.